तर नमस्कार मंडळी, आज आपण घेऊन आलेलो आहोत नवीन ब्लॉग आणि त्याची सुरुवात करणार आहोत आपण डायरेक्ट की नाही उजगाव आणि मुडशिंगी इथं असणाऱ्या की नाही हॉटेल रानवारापासून. इथं आपल्याला घरगुती पद्धतीचं जेवण आहे, क्वालिटी आणि अप्रतिम चांगली असते. आपल्या मित्रांनं सांगितलेलं की बाबा इथं अशा पद्धतीनं जेवण मिळते आणि त्यासाठी इथं आम्ही आलो होतो. आता आपल्याला आतमध्ये जाऊन बघायचं आहे की बाबा जेवण कसं आहे, काय आहे, कशा पद्धतीनं खायचं आणि त्यासाठीच इथं आम्ही आलो आहे. तर पहिला जाऊन बघूया काय करायचं आणि काय नाही ते. आता तुम्हाला जर इथे यायचं असेल तर आपला उजगावचा हायवे आहे ना, तिथून आल्यानंतर माळीमळा आहे आणि तिथून एक थोड्या अंतरावर आलं की सरळ रोड आहे. त्याचं लोकेशन मी डिस्क्रिप्शनला टाकतोच, ते सगळं तुम्हाला दाखवतो. आणि त्यानंतर तुम्हाला इथे यायचं असेल तर तुम्ही इथं या, नक्की या जेवणाचा आस्वाद घ्या. तर हे हॉटेल रानवारा चव आईच्या हातची खाद्य संस्कृती छान आहे. इकडे या साईडला आतमध्ये जायचं आहे. आतमध्ये गेल्यावर तुम्हाला ॲम्बियन्स संपतो. जरा भोकाल आहे, त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करा. चालू आहे. ओके, चला. असं आतमध्ये गेल्यानंतर की नाही प्रॉपर मस्त अशी थीम केलेली आहे आणि सगळ्या गडांची इथं माहिती दिलेली आहे पूर्णपणे. रायगड असेल, राजगड असेल, सिंधुदुर्ग, शिवनेरी, पूर्ण अशी माहिती दिलेली आहे. आणि बसण्याची अशी प्रॉपर व्यवस्था आहे, बैठक व्यवस्था मस्त. असे घोंगडा आहे, गावरान पद्धतीचा आस्वाद आपल्याला इथं घेता येतो प्रॉपर पद्धतीनं. आणि जुन्या काळातील सगळे जे फोटोग्राफ्स आहेत ना तिथं लावलेले आहेत. पूर्ण छान आणि उत्तम नियोजन केलेलं आहे याने. हे बघा असं आहे, उत्तम आहे. उत्तम म्हणजे उत्तमच आहे. ह्या साईडला ज्यांना टेबल वगैरे लागतं, त्यांना खाली बसण्याचा त्रास होतो, त्यांच्यासाठी असे मस्त टेबल खुर्ची वगैरे सोय केलेली आहे. आता आपण त्यांनी काय करूया, किचनमध्ये जाऊया. किचनमध्ये गेल्यानंतर की नाही चुली वगैरे प्रॉपर मांडलेले आहेत. असं मस्त की नाही मला सांगतो, चूल पूर्ण दिसते आपल्याला इकडं. आणि त्या चुलीवरचा हा रस्सा आहे पूर्ण असं कट बीट बघा, असं प्रॉपर आलेला आहे. असं क्वालिटी म्हणजे क्वालिटी बघा. हा तांबडा रस्सा आहे आणि इकडे पांढरा रस्सा केलेला आहे. पांढरा रस्सा जरा दादा आता हा पांढरा रस्सा आहे आणि तो तांबडा रस्सा, आणि टोटली चुलीवर केलेला आहे बरं का. असं टोटल चुलीवर केलेला आहे, त्यामुळे काही विषय नाही. आणि चव की नाही आपण नंतर चाकणारच आहे. एवढं चुलीवर केले त्यामुळं जेवण क्वालिटी असणारच आहे 100%, काही विषय नाही. इथल्या भाकऱ्या पण की नाही अशा मस्तपैकी चुलीवर केल्या जातात क्वालिटीमध्ये. मावशी अशा मस्तपैकी गोळा करून थापून वगैरे चुलीवर भाकऱ्या केल्या जातात. इथे बघू शकताय तुम्ही प्रॉपर तव्यावर असं चुलीवरच्या भाकऱ्या आणि त्याच्या संगत मटण आणि सोबत तांबडा पांढराचा आस्वाद. हा जर घ्यायचा असेल तर इथे एकदा यायला लागते. हे बघा कसं आहे, प्रॉपर आहे. अशी टम्म फुगलेली भाकरी खायची असेल आपल्याला तर इथे यायला लागते. तर विषय कसा आहे, गरमागरम भाकरी, मटण हा आपला कायमचा ब्रँड आहे हो. ते विषय आहे ना. जर चुलीवरची भाकरी कधी दाखवायला आपल्याला मजा येते, त्यामुळं मावशी असं करायल्यात. प्रत्येकांना गरमागरम भाकरीचा आस्वाद आपल्याला मिळतोय, विषय संपला. आपले चुलीवर जेवण झालेलं असते. मटण, चिकन, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा हे सर्व आपण चुलीवर करून घेतो. जेवणाची क्वालिटी एक नंबर. तुम्ही जेवल्यानंतर तुम्हाला समजेल. म्हणजे घरगुती मसाल्यात असल्यामुळे चांगला असतं. घरगुती म्हणजे बाकी काय तुम्ही त्यात प्रोडक्ट वापरत नाही, केमिकल रिॲक्शन वगैरे काही संबंध नाही, काही नाही. ते एक्स्ट्रा काहीतरी तुम्ही कलर वापरलाय किंवा काय असं काही नाही. जेवणाची क्वालिटी आम्हाला चांगलीच लागणार. आणि इथं आपल्याला समोर दिसतेच की अशा पद्धतीनं आपल्याला चुली मांडल्यात सगळ्या. इथं मावशी भाकऱ्या करल्यात, त्या हिशोबानं सगळं जेवण आपलं चुली होते. पूर्ण ग्रँडवर, बाहेरनं वगैरे काही विषय नाही.
बर. काजू हा. हे एवढं वापरून आपण करतो, बाकी काय नाही जास्त. हे घरगुती पद्धतीनं तुम्ही जेवण सगळं तयार करताय एकंदरीत, म्हणजे ती जेवणाची क्वालिटी टॉपची असणार आम्हाला. हा हो, तुम्ही जेवणाला तुम्हाला समजणार. 100% जेवल्यानंतर तुम्हाला नक्की सांगतो. असं मस्तपैकी नाही मटण आहे बघा, मटण फ्राय प्रत्येक ताटात जे आहे की नाही तेवढं आपल्याला त्यांनी बनवून देतात. चुलीवरचं मटण फ्राय क्वालिटीमध्ये गरमागरम. हा मटण मसाला आहे बघा, मटण मसाला मस्तपैकी नळी बिळी प्रॉपर आहे, विषय नाही. तर ती नळी आपल्याला येणारच आहे, ते आता खाताना तुम्हाला सांगतो कशी आहे काय. बरं, इथला भात जर म्हणायला गेला तर हा पण चुलीवर बनवला जातो बरं का. असं मस्तपैकी जराळीच असतोय चुलीवरचा भात आणि मस्तपैकी मटणाचं सुक्क रस्सा, असा आस्वाद आपल्याला घेता येतो इथं, काय विषय नाही. आणि आता एवढं सगळं दाखवल्यानंतर का नाही मस्तपैकी असं ताटं लावायला सांगितलं त्यांना असतं. क्वालिटीमध्ये आपल्याला पांढरा रस्सा, तांबडा रस्सा, मस्तपैकी मटन फ्राय, असं अंडागिरी आणि गरमागरम भाकरी, दही कांदा, लिंबू क्वालिटीमध्ये आमचे 4 ताटं लावल्यात. ज्यांना कट पाहायला ज्यांना कट देतात असं प्रॉपर. आणि अशा पद्धतीनं आमची ताटं आल्यात क्वालिटीमध्ये. ठेवा इकडं आमचे सयाजीराव का नाही डाएटवर असल्यामुळे त्यांनी घरातनं डबा आणलेला, पण त्यांना पण दिले आपण, काय विषय नाही. आणि ते मस्तपैकी असं सगळ्यांना आप्पा इथं, इकडं संदीप भाऊ आहे, इकडं सयाजीराव आहेत आणि मी, असे 4 ताटाचा आस्वाद आपण घ्यायचा आहे प्रॉपर मस्त. आणि क्वालिटीमध्ये असं आपल्याला मस्त तांबडा रस्सा, हा पांढरा रस्सा, इथं मटण मिळाले, मटणात नळी आहे, अंडागिरी आहे, भाकरी, दही कांदा, लिंबू, हे सगळं कणी खातो. आणि मग तुम्हाला सांगतो जेवण कसं आहे ते. अजून तरी काय खाल्लं नाही, आता खातो आणि तुम्हाला सांगतो. आता जेवण आलं की नाही आपण कसं असं लिंबू घ्यायचा मस्तपैकी, आणि लिंबू कणी असं चाळकन पिळून घ्यायचा पहिला प्रॉपरमध्ये. प्रॉपर म्हणजे कसं मटणाची चव कणी अशी वेगळी राहते हो, त्यामुळं. आणि असं आम्ही आता जेवणाचा आस्वाद घेतोय. आणि आता असं आमचं निमन जेवण झाले, मस्त तांबडा घेतलाय आणि पांढरा घेतलाय. प्रत्येक ताटाला की नाही तांबडा पांढरा रस्सा अनलिमिटेड आहे. मस्तपैकी असं मटण आणि मटणाची नळी म्हणजे आपण कसं जीव की प्राण. मी असं अंडागिरी आहे, इकडे संदीप भाऊ खाय आल्यात, आप्पा इकडं सयाजीराव आहेत खायलात आता येतेच्या. तिने डबा आणलेले घरातनं, पण ते संपवलेत आणि परत आणि इथं जे ठेवले ते खायलात. जेवण कसं आहे बाबा, चांगलं आहे का? नंबर आहे, चांगला आहे का? अशा पद्धतीनं आम्ही जेवणाचा आस्वाद घेतोय. तर इथं कट जे आता आहे आता काढणार, रस्सा पिणार. ज्यांना कट लागणार आहे त्यांनी प्यायचो, हो काय विषय आहे. जेवण अगदी घरगुती आहे, मसाला नाही काय नाही. त्यांना स्पायसी लागणार आहे त्यांना स्पायसी करून देतात, ते त्यांना रेग्युलर पाहिजे तर रेग्युलर देतात, काही विषय नाही. जेवणाची क्वालिटी खरंच चांगली आहे, अप्रतिम. बऱ्यापैकी भाकरी झाली आहे, तर भाकरीनंतर भात येणार आहे, सगळी मटण घेतलं, सगळं आहे, क्वालिटी खरंच चांगली आहे. तुम्ही एकदा 100% आला या एकदा
जेवणाचा आस्वाद घ्या हे तुम्हाला कळेल. तर आता जेवण म्हटलं की नळी पाहिजे हो. नळी आलीच पाहिजे. आणि असं मस्तपैकी नळी मटण आहे, अंडागिरी, पांढरा रस्सा आणि तांबडा रस्सा. जेवण लय भारी आहे. क्वालिटी म्हणजे क्वालिटी आहे. इथं आला असा का नाही तुम्हाला कळेल जेवण कसं आहे. मला तरी आवडलं आहे. तुम्ही एकदा या, इथला आस्वाद घ्या आणि मला सांगा. मस्त सगळं जेवण झाल्यानंतर असा राईस घेतला क्वालिटीमध्ये, असा तांबडा रस्सा घालायचा, यथेच्छ असा कुचकरायचा आणि मग सांगतो तुम्हाला कसं आहे. खाऊन सांगतो. भाताची क्वालिटी मी तुम्हाला सांगतो अप्रतिम आहे, अप्रतिम खरंच. हा पांढरा रस्सा तांबडा संपला आहे. हे भात संपवलं. भात, मटण, रस्सा क्वालिटी हो, विषय नाही. सगळं संपून नाही ताट रिकामं झालं तुम्हाला दाखवतो. ताट दाखव, ताट. हाडं सेपरेट आहेत. हा रस्सा पूर्ण संपवला आहे. पूर्ण ताट रिकामी गेलं आहे. याचा अर्थ कसा आहे, जेवण क्वालिटी आहे. म्हणून काय वेळेला मिरची लागली त्यामुळे थोडंसं तिखट आहे. मी त्यांना सांगितलं आहे तुम्ही ज्या वेळेला नेक्स्ट टाइम जेव्हा मिरची नसेल हरकत नाही. जेवणाची क्वालिटी येऊ करते बाकी सगळं गावरान आहे. क्वालिटी म्हणजे क्वालिटी चुलीवरचा आहे. या इथे एकदा आणि आस्वाद घ्या. आणि असं कधी पूर्ण बघा मटण सगळं रिकामं करा, त्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. आता नक्की या आणि आपला आस्वाद घ्या. रान वारा फ्रेश आणि यथेच्छ. धन्यवाद. आणि या इकडे जरा तुम्ही राव, तुम्हाला प्रत्येक वेळेला सांगतोय एवढं सगळे व्हिडिओ दाखवतोय, हे करतोय, सगळं दाखवतोय. जरा चॅनलला आमचे सबस्क्राईब करा, तर आमचे फॉलोअर वगैरे वाढू की काय राव. तुम्हाला अख्खा कोल्हापूर जिल्ह्यात माझ्यासारखा माणूस कोणी मिळणार नाही. गावठी पद्धतीनं तुम्हाला सगळं सांगतो. तुम्ही काय सांगताय राव. आम्हाला चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा. तुम्हाला या सगळ्या गोष्टी नाही आणखी नवनवीन दाखवणार त्याच्या पुढं पण. त्यामुळं माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा. तुम्हाला ह्याच्या पुढचे सगळे व्हिडिओ नक्की दाखवेल. धन्यवाद. नमस्कार, मी गणेश चव्हाण, हॉटेल रानवाराचा सर्व्हिस सेवा. माझ्या इथं हॉटेलची खासियत, माझ्या इथं बनवणारं संपूर्ण जेवण चुलीवरचं असतं. आणि आपल्याकडं मटण, गावरान चिकन हे अगदी फ्रेश असतं. आपल्या उजगावलाच मार्केट आहे, तिथून आपण हे सगळं आणतो. आणि इथं आपल्या इथं बनवणारं जेवण हे संपूर्ण चुलीवर असतं आणि प्युअर गावरान पद्धतीनं बनवलं जातं. आपल्या हॉटेलचा पत्ता आहे NH4 हायवेलगत माळीवाडा ब्रिजमधून आला की पॉलिटेक्निक कॉलेजच्या रोडला शेतामध्ये आपलं हॉटेल आहे. आणि तुम्हाला जर पत्ता लक्षात नाही आला तर माझा कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. माझा मोबाईल नंबर आहे 93 25 53 52 25. चेक करा. तर एक वेळ अवश्य भेट द्या. धन्यवाद.